4-5 नव्हे तर तब्बल 620 एकर जमीन गुजरातमध्ये जीएसटीचे मुख्य आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील दुर्गम कांदाटी खोऱ्यात घेतल्याची माहिती अधिकारातून पुढे आली आहे। या संदर्भात माहिती अधिकारी कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली। नंदुरबारचा रहिवासी असलेले आणि सध्या अहमदाबाद गुजरात येथे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी कंदाटीतील 640 एकर जमीन बळकावल्याचा आरोप सुशांत मोरे यांनी केलाय। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनातील कारवाई करण्याची मागणी देखील मोरे यांनी केली आहे। गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी त्यांच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी असे एकूण 13 जणांनी झाडानी तालुका महाबळेश्वर हे संपूर्ण गावच खरेदी केलंय। यातून तेथील 620 एकराचा भूखंड बळकावला असं देखील मोरे यांनी म्हटलंय। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एचपी न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। पर्यावरण दृष्ट्या हा भाग अतिशय संवेदनशील आहे। झाडानी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या नजीकच वसलंय। या ठिकाणी घनदाट जंगल असल्यानं तेथे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास आहे। पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, वन संरक्षण अधिनियम 1976 व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 सारख्या अनेक महत्त्वपूर्ण कायद्यांचं राजरोसपणे नियमित उल्लंघन होत आहे। हे चिंतेचा विषय आहे। या कायद्याचं उल्लंघन नैसर्गिक संपत्ती आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण करतं असं देखील मोरे म्हणाले। येथे तब्बल 35 एकर रिसॉर्टचं बांधकाम सुरू आहे। या अनधिकृत बांधकामावर कारवाई करा। अनधिकृत बांधकाम प्रकरणी शासकीय यंत्रणेतील संबंधित प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून काम केले तर सह्याद्रीतील अनधिकृत बांधकामांना व ती उभारण्यास मदत करणाऱ्यांना चाप बसेल असे मोरे म्हणाले। तसेच कारवाई झाली नाही तर 10 जूनपासून उपोषण करणार असल्याचा इशारा देखील मोरे यांनी दिला।